गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य शिक्षिका भरती 2026 जी जाहिरात आलेली आहे। सीडीपीओ म्हणजेच महिला व बाल विकास अधिकारी गट ब एकूण 258 जागेकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। याच्या अजून सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे। तर या सीडीपीओ करिता जे महिला बाल विकास अधिकारी पदाकरिता कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात? अंगणवाडी सुपरवायझर फॉर्म भरू शकतात का? त्यासोबतच संरक्षण अधिकारी फॉर्म भरू शकतात, परिवीक्षक अधिकारी फॉर्म भरू शकतात का, शिक्षक भरू शकतात का, विस्तार अधिकारी कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे त्यांची आपण लिस्ट या ठिकाणी बघणार आहोत। कधीपासून फॉर्म सुरू झालेत, कधीपर्यंत आहेत, त्यासोबतच फी किती आहे, एक्झाम कोण घेणार आहे, या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। एकूण 258 जागेकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याकरिता आपण महिला व बाल विकास बॅच ही 5 डिसेंबर पासून सुरू केलेली आहे। जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब गॅजेटेड पोस्ट आहे। याची ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे। तर ही बॅच आपण आता सध्या ऑफर चालू आहे, तर 4000 रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी देत आहोत। तर त्यानंतर फी सुद्धा वाढवली जाणार आहे। तर यामध्ये तुम्हाला झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे झालेले, म्हणजे तुमची फर्स्ट एक्झाम आहे ही डिपार्टमेंटची। तर याच्या अगोदर डायरेक्ट रिक्रुटमेंट 2014-15 ला एक्झाम झाली होती सीडीपीओ ची, त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यानुसार आपण तुम्हाला शिकवणार आहोत। तर यामध्ये टेस्ट सिरीज, बुक नोट्स, पेपर सेकंड, पेपर फर्स्ट हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवले जातील। पेपर सेकंड करिता एक प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, ते सुद्धा येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्यांचे तुमच्या प्रशासकीय सेवेशी संबंधित जे कायदे आहेत ते शिकवण्याकरिता आपण त्यांना गेस्ट लेक्चर म्हणून देणार आहोत। तर आपला जास्त वेळ न घेता जे महिला बाल विकास अधिकारी संदर्भात महत्वपूर्ण या ठिकाणी बघायचं आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती। महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत निरीक्षक, अधीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, त्यासोबतच रचना कार्यपद्धती अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब, राजपत्रित आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे ICDS आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदावर नियुक्तीद्वारे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर याचं कधीपासून सुरू होत आहे फॉर्म भरणं? 24 नोव्हेंबर पासून सुरू झाले। याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि लास्ट डेट 14 डिसेंबर आहे। तर आजची 10 डिसेंबर आहे, अजून तुमच्याकडे 5 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे। ठीक आहे, तर कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे? 14 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत। त्यानंतर परीक्षा शुल्क चलनाची प्रिंट परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 16 डिसेंबर आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 डिसेंबर पर्यंत तुम्ही बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये भरू शकता, हे महत्वाचं सांगितलंय। त्यानंतर जागा 258 आहेत आणि याकरिता कोण कोण अपियर आहे, फॉर्म भरू शकणार आहेत? तर पात्रता फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील खालील नमूद केलेले संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर करण्यास पात्र असतील। तर यामध्ये जिल्हा परिवीक्षिका अधिकारी, अधीक्षक, शासकीय संस्था, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क, त्यानंतर परिवीक्षिका अधिकारी, उपाधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, प्रमाणित शाळा गट क, जे आता महिला व बाल विकास अंतर्गत परिवीक्षिका अधिकारी पदाकरिता एक्झाम झाली होती त्या महिला, त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक गट क, त्यानंतर मुख्य सेविका जे म्हणजे सुपरवायझर अंगणवाडी सरळ सेवे अंतर्गत भरले जातात किंवा जे अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागामार्फत जे भरली जातात मुख्य सेविकेची गट क त्या महिला। ओके, त्यानंतर समुपदेशक, संरक्षण अधिकारी गट ब हे सुद्धा WCD अंतर्गत पद आहे। आता सुद्धा जाहिरात आलेली आहे 17 पदाकरिता, याचे सुद्धा 8 डिसेंबर पासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। 22 डिसेंबर लास्ट डेट आहे महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी। त्यानंतर आहे विधी सल्लागार गट ब अराजपत्रित, जिल्हा तांत्रिक सेवा विस्तार अधिकारी कृषी, त्यानंतर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तांत्रिक गट क, जिल्हा तांत्रिक गट क शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्गामधील, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकीमधील, पंचायत मधील जे पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी आहेत ते सुद्धा भरू शकतात। त्यासोबतच समाज कल्याण मधील परिवीक्षिका विभागत म्हणजे रद्द होणारे जे पद आहे सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी, हा संवर्ग सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे। त्यासोबतच 8व्या नंबरला आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट क आणि आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर, ज्यांचं जिल्हा परिषद अंतर्गत असेल, महानगरपालिका अंतर्गत असेल किंवा DHS असेल किंवा DMER अंतर्गत ज्या वेगवेगळ्या विभागांतर्गत तुमची पद भरलेली आहेत, ग्रामविकास आयुक्तालयाअंतर्गत त्या
पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर, तर यांना हे बघा या ठिकाणी महिला व बाल विकास विभागातील 7 आणि ग्रामविकास विभागातील 8 असे एकंदरीत 15 वर्गातील 15 अधिकाऱ्यांना या ठिकाणी गट ब करिता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर यांचा लिमिट काय दिलेली आहे, फक्त एकच क्रायटेरिया आहे की हे दोन्ही डिपार्टमेंट अंतर्गतचे पदावर असलेले संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी 1 जानेवारी त्यांना दिनांक पकडलेला आहे, सलग 7 वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे गरजेचं आहे. त्यासोबत उपरोक्त परिषद म्हणजे वरचा जो आपण परिषद वाचला त्यामध्ये तक्त्यामध्ये नमूद विभागातील संवर्गातील 7 वर्षाचा नियमित सेवाचा कालावधी खालीलप्रमाणे म्हणजे नामनिर्देशनाने, पदोन्नतीने, अनुकंप तत्वावरील त्या दिनांकापासून अन्य कारणास्तव तुमची सेवा नियमित केली आहे तेव्हापासून हा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यासोबतच पुढे म्हटलेलं आहे या ठिकाणी दिव्यांग आरक्षण आहे, त्यांना अनाथ प्रवर्गाकरिता आहे, ते सगळ्यांना करिता जसं सेम डायरेक्ट रिक्रुटमेंट अंतर्गत असते तसंच इकडे सुद्धा डिपार्टमेंटला आरक्षण आहे. परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा 400 गुण आणि मुलाखत किती आहे 50 गुणाची, म्हणजे एकंदरीत 450 गुणांचा पेपर तुमचा घेतला जाणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये आणि प्रश्नपत्रिका 2 म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. तर प्रस्तुत परीक्षेची परीक्षा योजना संबंधित अभ्यासक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत हा तर व्हिडिओ बघायचा आहे. पुढचा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. अजून काय माहिती दिली आपण बघूया. भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे वगैरे ते पुढचं आहे प्रोसिजर. ओके, कोणकोणते कागदपत्रे लागतात ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चार्जेस किती आहेत फॉर्म भरण्याचे 719 ओपन आणि कॅटेगरी मधील 449. ओके, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 14 डिसेंबर लास्ट डेट आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी आताच फॉर्म भरून घ्यायचे आहेत. तर त्यासोबतच परत एकदा जी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी WCD अंतर्गत जे पद भरलं जात आहे त्याच्याकरिता आपण ऑनलाईन बॅचेस या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही आता सेविंग मध्ये आहातच, तर तुम्हाला घरी आल्यानंतर सुद्धा रेकॉर्डिंग बॅच किंवा मॅक्झिमम लेक्चर आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये ठेवणार आहोत. लाईव्ह लेक्चर सुद्धा पाहता येणार आहेत. नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत. तुमच्या मॅरेथॉन लेक्चर डेमो पेपर सर्व काही आयोजित केलं जाणार आहे. याची फी 4000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ किंवा 1 इयर करिता आपण देऊया, जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तर अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा. टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. थँक्यू.